आहे की सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा त्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन दिला। राजीनामा सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आल्या असल्यानं त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला। नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा हा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असतं आणि त्यानुसार आपण जर लक्षात घेतलं तर सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? साधारणतः सायंकाळी 5 वाजता उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट सुनेत्रा पवार घेणार होते आणि त्यावेळेस त्यांना आपला राजीनामा सुपूर्द करणार होते। साधारणतः 5 वाजता त्या दाखल झाल्या उपराष्ट्रपती भवनामध्ये। त्यांनी त्याचं प्रथमतः त्यांना बुके देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिल्याची माहिती पुढे आली आहे। अत्यंत महत्त्वाचं हे आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की यानंतर आता आगामी 14 जर नियम असा आहे की 14 दिवसाच्या आतमध्ये साधारणतः आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज असेल जर एखादा व्यक्ती दोन्ही सभागृहाचा सदस्य असेल तर, आणि एकाच वेळी दोन्ही सभागृहाचा सदस्य एक व्यक्ती राहू शकत नाही, ही अशा प्रकारची कायदेची तरतूद आहे। आणि त्याचमुळे जर बघितलं आपण तर आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने या राज्यसभेच्या जागासाठी पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते आणि त्यानंतर कोण निवडून येतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सुनेत्रा पवार ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य जे आहे त्या राज्यसभा सदस्यपदाचा त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे। आपला राजीनामा उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा म्हणजे अर्थातच खासदारकीचा राजीनामा देऊ केलेला आहे।